नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण सुंदर अशी डिझाइन एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। इथे मी आता मागचा भाग तयार करून घेतलेला आहे। याच्यावर आपण एक डिझाइन करणार आहोत। डीप गळा आहे, खाली फक्त 2.5 ते 3.25 इंच पट्टी ठेवलेली आहे। इथे गळ्याचा ब्रॉडनेस ही 8 इंच ठेवलेला आहे। आता याच्यावर आपल्याला डिझाइन करायची आहे। सगळ्यात आधी आपण मार्किंग करून घेऊया। ही अशी मार्किंग करून घ्यायची आहे। याच्यावर आपल्याला डिझाइन करायची आहे। इकडे आणि इकडे दोन्ही साइडला एकसारखी मार्किंग आली पाहिजे। आता हे बाजूला ठेवूया आणि आता हे राहिलेले कापड आहे ब्लाउज पीस मधून ते घेतलेलं आहे मी इथे डिझाइनसाठी 3.5 इंच घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता ही बाहेरची बाजू आहे ती आतमध्ये टाकायची आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता पलटी करून घेऊया। छोटंसं आहे म्हणून मी असंच पलटी करून घेतले। जास्त लांब कापड असेल तर ते सुईच्या सहाय्याने पलटी करू शकता तुम्ही। मधोमध शिलाईवर आपण प्रेस करून घेणार आहोत असेच हाताने, किंवा तुम्ही इस्त्रीनेही प्रेस मारू शकता। जर जास्त कडक कापड असेल तर याचे आपण 3 समान तुकडे करून घेऊया, कारण हे आपल्याला असे लावायचे आहेत। इथपासून ते इथपर्यंत मध्ये आपण एक फ्लावर करणार आहोत। असं करून आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी हे आपल्याला एवढं लागणार आहे आणि मध्ये इथे असे फ्लावर पण करणार आहोत। हे मी आता अजून अशा पट्ट्या करून घेते, कारण आपल्याला भरपूर लागणार आहे। त्यासाठी हे मेजरमध्ये, याच मेजरमध्ये मी अजूनही पट्ट्या करून घेते। हे पहा, मी आता 4-4 इंचाचे 3.5 इंच रुंद आणि 4 इंच लांब असे हे सगळ्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। ह्या 10 पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत। दोन्ही साइडला 5-5 लावायचे आहेत आपल्याला। याला मी मार्किंग करून घेतलेलं आहे। याचा मध्यही काढून घेतलेला आहे। हे पहा, 8चा मध्य 4 इंचावर इथे केलेला आहे आणि हे मध्यापासून इकडे 1.5 इंच सोडायचं आहे आणि इकडे 1.5 इंच। इथे आपल्याला फ्लावर मध्यावर लावायचा आहे, त्याच्यामुळे मी इथे 1.5 इंच इकडे आणि इकडे सोडलेले आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला पट्ट्या लावायच्या आहेत। हे 1.5 इंचाच्या पुढे आपल्याला इकडे 5 पट्ट्या आणि इकडे 5 पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। आता ह्या बाजूला ठेवते मी, मध्यावर पासून लावून घेते, म्हणजे आपल्याला अंदाज येईल किती अंतरावर लावायचे आहेत ते, किंवा तुम्ही असं ठेवून पण पाहू शकता। 5 पट्ट्या आपल्याला इकडे लावायच्या आहेत। हे पहा, 5 पट्ट्या झाल्या। इकडे आपले शिलाईसाठी मार्जिन राहिलेलं आहे। ही जी शिलाईची बाजू आहे ती वरती आली पाहिजे, मध्यावर आली पाहिजे शिलाई ही जी आपण मध्ये टाकलेली आहे, पलटी करून घेतलेली आहे ती, कारण आपल्याला त्याच्यावर परत पलटी करायचं आहे, त्याच्यामुळे ही बरोबर मध्यावर शिलाई आली पाहिजे। याही साईडला आपण तसेच लावून घेणार आहोत। हे व्यवस्थित पाहायचं बरोबर दिसतंय का। आता 2-2 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। इथपासूनच आपण शिलाई मारून घेऊया। हे ओढून घ्यायचं, अजिबात गुढ्या पडल्या नाही पाहिजे। ते लॉक करून घ्यायचं। इकडचं पण शिलाई मारून घेते असेच। आता हे पहिले आपण जे शिलाई मारलेली आहे त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, आपले आता हे पॉकेट करून तयार झालेले आहेत। आता इथे आपण एक मणी लावणार आहोत। इथपासून सुरुवात करूया असं। त्याच्या आधी मी इकडे ही लेस लावून घेते, दिसताना हे सुंदर दिसेल आणि आपला जो खालचा धागे आहेत तेही निघणार नाहीत। आता इथे लेस लावून घेऊया आपण वरती गळ्याला, आणि इकडे लेस लावून घेतलेली आहे। आता इथे आपण मध्ये एक फ्लावर तयार करून घेऊया। हे कसं बनवायचं ते दाखवते। 2.5 इंचाचं रुंद आणि 2.5 इंच चौकोन घेणार आहे।
2 इंच घेतलं तरी पुरेसं आहे, पण हे जे कापड आहे ते थोडंसं असे धागे निघतात, त्याच्यामुळे ते कटिंग करावं लागतं, म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा घेते. आता हे त्रिकोण आपण शिलाई मारून घेऊया. 5 ते 7 तुम्हाला जेवढं फूल मोठं हवं आहे तेवढं करून घ्यायचं आणि नंतर हे असं जॉईन करून घ्यायचं आहे ते एकाला एक. हे अशी एक पाकळी आपली ही तयार झालेली आहे. हे एक्स्ट्राच आपल्याला कट करून टाकावं लागतं, त्याच्यासाठी मी हे थोडंसं एक्स्ट्राच कापड घेतलेलं आहे. ही आपली एक पाकळी तयार झाली. आता आपण 5-6 पाकळ्या अजून तयार करून घेऊया, असेच चौकोन तयार करून. हे असं एकाला एक जॉईंट करत न्यायचे आहेत. अशी व्यवस्थित गाठ मारायची, म्हणजे ते निसटणार नाही. हे पहा सगळं फ्लावर आता करून झालेलं आहे. आता हे आपण असं इकडे मध्यावर जॉईन करून येणार आहोत. त्याच्यावर एक बटन लावणार आहे आणि इकडे दुसरे एक लटकन इथे छोटीशी लावणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 30 इंच दोरी घेतलेली आहे, पाहू शकता. 30-35 इंच घेतली तरी चालेल, किंवा तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढी लावून लटकन घ्यायची आहे. आता मी हे फूल आणि हे बटन बाजूला ठेवते आणि हे जे नाडी लावायची आहे ते लटकन तयार करून घेते. इथे मी कापड घेतलेलं आहे 3 इंच रुंद, 3 इंच लांब. असं आतमध्ये घालवल्यानंतर धागे वगैरे निघत नाहीत, त्याच्यामुळे हे असं व्यवस्थित करून घ्यायचं. दुसऱ्या साईडलाही जॉईन करून घ्यायचं तेवढीच कापड घेऊन. आता लटकन झालेली आहे. आता इथे हा ब्लाऊज तयार झालेला घेतलेला आहे. याच्या मध्यावर एक मार्क केलेला आहे. अगोदर हे लटकन जॉईन करून घेते आणि नंतर आपण फ्लावर जॉईन करून घेऊया. तुम्हाला जेवढे हवे आहे लटकन तेवढी तुम्ही उंच घेऊ शकता, किंवा अगदीच तुम्हाला फ्लावरपर्यंत हवे असेल तर दोरी थोडीशी कमी करायची. पण आता मला थोडंसं खाली हवं आहे, त्याच्यामुळे मी इथे असं केलेलं आहे. आता ह्याच्यावर हे फ्लावर ठेवायचं आहे. अशी दोन्ही साईडला 2 टोकं ठेवायची त्याची आणि हे असं जॉईन करून घ्यायचं. त्याच्यावर हे एक बटन ठेवायचं आणि हे जॉईन करून घ्यायचं. हे पहा, हे आता आपण अगोदर हे जॉईन करून घेऊया. बरोबर मध्यावर लावून घ्यायचं आहे. हे त्याच्यावर व्यवस्थित टाका मारून घ्यायचं, म्हणजे ते हलणार नाही. त्याच्यावरच आपण फूल पण जॉईन करून घेऊया तयार केलेलं. बटन आपण नंतर वरती लावूया. व्यवस्थित अशा पाकळ्या मी आता इथं 6 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. 6च्या 6 पाकळ्या आपण इथे जॉईन करून घेणार आहोत व्यवस्थित. धागे निघू नये त्याच्यामुळे मी प्रत्येक पाकळी अशी जॉईन करून घेणार आहे खाली. पाकळ्या जॉईन करून झालेल्या आहेत. आता त्याच्यावर मी बटन लावते. बरोबर मध्यावर लावून घ्यायचं. हे फूल व्यवस्थित जॉईन केले, त्याच्यामुळे आता हे मस्त असं बसलेलं आहे, तुम्ही पण पाहू शकता. आणि आता इथे मागे पॅक करून टाकायचं आहे. छान. आता हे आपलं फूल आणि पाकळ्या जॉईन करून झालेले आहेत. आता मी पुढचा भाग तयार करून घेते आणि नंतर हे मणी कसे जॉईन करायचे तेही दाखवते. हे 4 इंच घेतलेलं आहे. इकडेही 4 इंच घेतलेलं आहे. चौकोन घेतलेला आहे. आता आपल्याला लटकनसाठी अगोदर इथे हे जॉईन करून घ्यायचं. हा कोपरा इथे पकडायचा, इकडचा कोपरा पण इकडेच पकडायचा असा, आणि परत एक फोल्ड मारायचा आहे.
आणि ह्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. एकदा डबल शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. आता हे जॉईन करून घेऊया आपण ब्लाऊजला. हे पहा, आता ब्लाऊज आपलं पूर्ण शिवून तयार झालेला आहे. स्लीव्ज वगैरे पण लावलेले आहेत. स्लीव्जला ही मी छान अशी डिझाईन केलेली आहे, फ्रिल लावलेले आहे. आणि आता इथे हे मणी घेतलेले आहेत. मीडियम साईजचे मणी घेतलेले आहेत. याच्यापेक्षा छोटे पण येतात, मोठे पण येतात, पण मी मीडियम घेतलेले आहेत कारण हे आपलं मोठं आहे म्हणून. आता आपण इथे हे जे केलेले आहेत पॉकेट, मध्यावर इथे सुई घातलेली आहे. गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे. अगोदर असं हे करून घ्यायचं आणि नंतर हा मणी जो घेतलेला आहे तो घालायचा आहे. आणि परत एकदा हे खाली जे केलेले आहेत ते एकत्र असं डबल फिक्स करून घ्यायचा. हा मणी फिक्स केल्यामुळे डबल केला की निष्ठत नाही आणि व्यवस्थित बसतो, त्याच्यासाठी हे डबल फिक्स करायचं. आणि आता हे सुई आपण खाली घालूया. आता हे इथे पॅक करून घेऊया. फुल तयार झालेलं आहे वरचं, आणि खालचं पॉकेट जे आहे ते आपलं तसंच आहे. आता त्याच प्रकारे हेही करून घेऊया. मध्यावर सुई घ्यायची आणि पहिलं हे जॉईंट करून घ्यायची दोन्ही साईड एकत्र. असं फुल तयार झालं पाहिजे. आणि नंतर मग त्याच्यात मणी घालायचं आहे. मणी पण आपण डबल फिक्स करून घेऊया. सेपरेट गाठ मारून घ्यायची, त्याच्यामुळे हे हालत नाहीत मणी आणि व्यवस्थित असं फुलही आपलं जशीच्या तसं राहतं. पाहू शकता. आता हे आपण असेच सगळे फूल तयार करून घेऊया. मणी बरोबर मध्ये लावून घेऊया. हे पहा, ही आता पुढची साईड तयार झालेली आहे. ही आता मागची साईड एकदम फिनिशिंगमध्ये मणी वगैरे लावलेले आहेत. पूर्ण मणी लावून झालेले आहेत. हे फूलही लावून झालेलं आहे. इथे लटकन लावलेली आहे छोटीशी. इकडे फ्रिलवाली बाही तयार केलेली आहे. हे लटकन तयार केलेले आहेत. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. करण्याची पद्धत कशी वाटली तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.